हॅलो हॅलो, बरोबर आवाज यायला का रे? चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत. ओके, चला, भराबर 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 आवाज सर्वांनी व्यवस्थित येतोय, सर्वांनी व्यवस्थित दिसतोय. ओके, तर 10 मिनिटात टपकन दिवशी जेवून आलो. बायकून काळी आमटी आणि सासूबाई भामटी आणि बाजरीची भाकर द्यायला होती आणि मग काय दाबून हाणली. चला म्हटलं टपक्यान दिवशी लेक्चर घेऊन टाकूया, म्हणजे कसं पुढं मोकळं पुढील काम होतं. ओके, सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय, सर्वांनी व्यवस्थित दिसतंय, क्या बात आहे. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण चक्रवाढ व्याजाचा दुसरा भाग इथे बघणार आहे बहुतेक ना. ओके, तर चला मग वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला काय करूया, सुरुवात करूया. ओके, तर बऱ्याच आपण काय करूया आहे का नाही, क्वेश्चन मागील लेक्चरला बघितली होती, ही मागची पीडीएफ आपली आहे. आता पुढचं बघूया, ती संपूर्ण चक्रवाढ व्याज एकदा संपलं का 2 दिवसानं पूर्ण पीडीएफ तुम्हाला काय करेल, उपलब्ध करून देईल. काय होतं, लय तुकडे 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 होत्या आणि मग बसतात. ओके, तर नमुना क्रमांक 3 आपल्या समोर आहे. चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातला फरक दिला असेल तर काहीतरी काढा, असा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. मग मुद्दल काढा वगैरे 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 असं आपल्याला काय केलं, सांगितलेलं आहे. तर चला बघूयात, मग पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे. 10% दराने 15,000 रुपयांचे 3 वर्षाचे होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात किती फरक असेल. आधी आपल्याला काय सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरक काढायचा आहे. 10% दराने 15,000 रुपयाचे 3 वर्षातील होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक काढा, असा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे. मग काय करायचं मास्तर? हो, तुला जे वाटलं तेच करायचंय बाबी. तुला काय वाटलंय, यामध्ये पहिल्यांदा सरळ व्याज काढायचा, मग चक्रवाढ व्याज काढायचा, मग आपलं फायनल उत्तर येणार बाबी. फायनल ते काय झालं माहिती का, चष्मा कधी लावलं नव्हतं बुवा आणि आता लावायला लागलो तर मग ते काय होतं, कसं तरीच वाटतं, कसं तरी. पण त्याशिवाय पर्याय नाही लावला तर आकडेच दिसते नाही, एवढी बिकट अवस्था आहे. मग ते कसं तरी वाटतं भाऊ, काहीतरी दडपण आल्यासारखं. पण सवय लावावं लागला तर त्याशिवाय नाही तर जायचे ते हात उपरवळे. तर लक्षात घ्या, 10% दराने 15,000 रुपयाचे 3 वर्षातील होणारे सरळ व्याज व चक्रवाढ यातला फरक काढा. म्हणजे बरोबर आपल्याला ओके, हा आता तर काय म्हटलंय, तर बघा काय म्हटलंय आपल्याला, काय करायचं तर सर्वात पहिल्यांदा सरळ व्याज काढायचं. दिलेल्या गणिताचं काय करायचं बरोबर, सरळ व्याज काढायचं. दिलेल्या गणिताचं काय करायचं, सरळ व्याज काढायचं आणि मग चक्रवाढ व्याज काढायचं. सरळ व्याज काढा. मग सरळ व्याज काढताना मुद्दाला गुणाकारात दर भागाकारात 100 गुणाकारात वर्ष. सरळ व्याज काढण्याचं सूत्र काय, मुद्दल गुणाकारात परत दर भागाकारात 100 गुणाकारात वर्ष. सरळ व्याज काढण्याचं कॉमन सूत्र, मुद्दल गुणाकारात दर भागाकारात वर्ष. मुद्दल किती बरोबर, 15,000 रुपये. किती, 15,000 रुपये मुद्दल आहे. गुणाकारात दर किती आहे, 10%. भागाकारात 100, गुणाकारात वर्ष किती बरोबर, 3 वर्ष. शून्याचा शून्याचा मर्डर झाला. 15 त्रिक 45 किती झाले रे, 4,500 रुपये. हे झालं सरळ व्याज. चक्रवाढ व्याज काढण्याच्या 3 तुम्हाला शिकवल्या पद्धती. किती, 3 पद्धती शिकवलेल्या आहेत. 3 नाही, असंच करावं लागेल ना भाऊ, हे शॉर्टकट आहे ना. 3 पद्धती तुम्हाला शॉर्टकट शिकवलं नाही की मी मागच्या लेक्चरला. ओके, मग 15,000 रुपये गुणाकारात किती बरोबर, 10%. भागाकारात 100, 0 0 कॅन्सल, 1,500 रुपये. 15,000 अधिक 1,500 16,500. गुणाकारात 10, भागाकारात 100, 0 0 कॅन्सल, 1,650 रुपये. 16,500 मध्ये 1,650 टाकले, 0,5. ओके, 11 हातच्याला 1 गेला, किती झाले, 2. ओके, बघा 16,500 अधिक 1,650
0,5 11 चले गेला 8 1 18,150 किती झाले 18,150 18,150 गुणाकारात 10 भागाकारात 100 0 0 कॅन्सल 18 15 हे झालं याचं व्याज हे झालं याचं व्याज या तिघांची बेरीज करा 5 6 11 19 7 1 गेला 1 2 3 4 4,965 हे झाले 4,965 हे झाले 4,500 दोघांचा फरक काढला 4,965 वजा 4,500 बरोबर उत्तर आलं 465 रुपये हे आलं यातला फरक ऑप्शन क्रमांक 4 ओके हो तुम्ही तेही केलं असेल तरी जमतं सूत्र मुद्दल गुणाकारात 100 अधिक दर भागाकारात 100 गुणाकारात 100 अधिक दर भागाकारात 100 गुणाकारात 100 अधिक दर भागाकारात 100 मागील लेक्चरला चक्रवाढ व्याज काढण्याच्या 3 तुम्हाला शिकवले पद्धती किती 3 ओके हा क्वेश्चन सर्वांना जमेल यस या नो या टाइपचा एकदा मला भराभरा सांगा या टाइपचा क्वेश्चन सर्वांना जमेल यस या नो चक्रवाढ व्याज काढा या टाइपचा सर्वांना जमेल यस या नो परत सांगा काय बाबा राधे मागच्या लेक्चरला नव्हतं भाऊ चक्रवाढ व्याज काढण्यास शिकवलं तुम्हाला मी ओके ही पद्धत नाही जमली तर आपली सरळ पद्धत शिका कोणतं चक्रवाढ व्याज काढण्याची मुद्दल गुणाकारात दर अधिक 100 भागाकारात 100 मुद्दल किती आहे 15,000 गुणाकारात दर 10 अधिक भागाकारात 100 अधिक भागाकारात 100 गुणाकारात किती वेळा करायचं 3दा कारण 3 वर्षे 10 अधिक 100 भागाकारात 100 गुणाकारात 10 अधिक 100 भागाकारात 100 ओके अंशाची बेरीज करून घ्यायची 15,000 गुणाकारात 110 भागाकारात 100 गुणाकारात 110 भागाकारात 100 गुणाकारात 110 भागाकारात 100 0 0 कॅन्सल ओके 150 गुणाकारात 1331 0 15 त्रिक 45 सच्चल 4 गेले 49 सच्चला 4 गेले 15 1 15 आणि 1 19 19,950 रास आली त्यातून परत वजा करायचे 15,000 मग 4,950 किती तो ती 50 काय आली सॉरी 65 येतं ना बघा बरं एकदा इथं नाही बरोबर आहे का 4,965 येतं म्हणजे 19,965 यायला पाहिजे याचा गुणाकार ओ माय गॉड 19,965 असा याचा गुणाकार यायला पाहिजे बघा एकदा करून बघा 19,965 याचा गुणाकार यायला पाहिजे ओके 19,965 याचा गुणाकार यायला पाहिजे हॅलो हा आमटी भाकरण भाकरी भारी होते का दाबून आणलंय विषय सारले राहिले ओके हा चला बराबर 19,965 ओके वजा किती 15,000 बरोबर किती आलेत 4,965 ही आलं चक्रवाढ व्याज याही पद्धतीने तुम्ही सोडवलं असेल पण त्याला एवढे कुठे नाही करायचे ओके आणि ही एक पद्धत आहे अशा पद्धती तुम्हाला मी वेगवेगळे शिकवलेले आहेत पुढे 10.5% दराने 2400 रुपयाचे 2 वर्षातील होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक काढा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक काढा येऊ का सर खायला संपला आता काय खाणार केला काय ओके चला बरा बायकोला कसं आज सांगितलं का संध्याकाळी आणखी चांगलं खायला भेटतंय बघूया हो बायको ओ आवडलं कडे का 1.5 वर्ष मीच खाल्लेलं काय आता आहे का नाही चला ओके 10.5% दराने 2400 रुपयांच्या 2 वर्षातील होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक काढा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरक काढायचा आहे सर्वात पहिल्यांदा सरळ व्याज काढा मग चक्रवाढ व्याज काढा वजाबाकी करा सरळ व्याज काढण्यासाठी काय सूत्र वापरलंय मुद्दल गुणाकारात दर भागाकारात 100 गुणाकारात वर्ष मुद्दल गुणाकारात दर भागाकारात 100 गुणाकारात काय वर्ष ओके सर मी लग्न करू का पण तुला कोणी दिलं पाहिजे ना बाबा तू मस्त इच्छा आहे लग्न करायची पण तुला कोण देणार ए दळींदारा तुला कोण देणार
जोपर्यंत तू पोलीस होत नाही तोपर्यंत तुला कोण देणार भाऊ? हाय ती गेली भाऊ निघून, नको बा याच्या पुढे, आहे का नाही? ओके, 24 गुणाकारात 10 बरोबर किती झाले? 240 करे. सरळ व्याज, सरळ व्याज आलं 240. चक्रवाढ व्याज काढा, चक्रवाढ व्याज काढा, चक्रवाढ व्याज काढा. हे काय होतं? सरळ, सरळ होतं. आता चक्रवाढ व्याज काढा. 2 वर्षाचं आहे. एका वर्षाचं 2400 गुणाकारात 5 भाग करा 100. 0 0 कॅन्सल. ओके, किती झाले? हा, 0 0 कॅन्सल. किती झाले? 24 5 120. 120 आली. बी 24 अधिक 120 किती झाले? 2520 गुणाकारात 5 भाग करा 100. बरोबर. 0 0 कॅन्सल. 5 1 5 5 दुने 10. बे 1 बे, बे दुने 4, बे 1 बे बे सखी 12. किती? 126. करा बेरीज. 6 यायला पाहिजे रे, 6 यायला पाहिजे. 6. ओके, 120 126 246. 246 वजा 240 बरोबर 6. 6 यायला पाहिजे. गणित पोलीस भरतीला खूप वेळेस आलेलं आहे. 6 यायला पाहिजे. ओके, राईट. आलं 6. सर्वांचं यस आलं. चक्रवाढ व्याज काढण्याचा फॉर्म्युला हा माहिती, ही पद्धत, किंवा आपलं सरळ सरळ करा. ओके, डोक्याला अडॅक नको, सरळ सरळ करा, डोक्याला टेन्शन नको, सरळ सरळ. हो बाबा. ओके, रोहन 105 येईल. 5 नाही, 105. 105 भाग करा 100 गुणाकारात 105 भाग करा 100. रोहन ओके. हो, ओके. हो रे बाबा, पण एवढी पाठ करत बसण्यापेक्षा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुढे 6. 12.5% दराने 10,240 रुपयांची 3 वर्षातील होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक किती? बघा, याला कोण सोडवतं? पोलीस होऊनच. हो बाबा, पोलीस होऊनच कर. 12.5% दराने, चला झपाझ 10,240 रुपयांचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक आपल्याला काढायचा आहे. स्पीड मध्ये 500 रुपये. क्या बात आहे रे माझ्या वागाव. हो हो, तसं पण तुम्ही करू शकता. मुद्दल बरोबर. ओके, चला, बराबर बराबर बराबर. क्या बात आहे. अरे माझ्या वाघा. चला, बरा बरा बरा. 500 12.5% दराने आहे. म्हणजे सरळ व्याज आलं 10,240 गुणाकारात 12.5 भाग करा 100 गुणाकारात वर्षे 3. 10,240 गुणाकारात 125 भाकारामध्ये 1000 गुणाकारात 3. 1000 काय घेतले? अंशाला पॉईंटच्या पाठीमागे एक घरे छादाला 1 0 वाढवला. 0 0 कॅन्सल झाला. 25 चोक 100. 25 5 125. 25 5 125. 4 1 4 4 दुने 8. ओके, किती उरले? 2. 4 25 परत 2 उरले. 4 सक 24. 256 गुणाकारात 15. 15 सक किती झाले? 90. हातच्या 9 गेले. 15 5 75 9 झाले. 84 हातच्याला गेले 8. 15 दुने 30 आणि 8 झाले 38. 3,840 आलं सरळ व्याज. 3,840 आलं सरळ व्याज. यस या नो? 3,840. त्यानंतर इकडे इकडे काय स्टेप येईल? 10,240 गुणाकारामध्ये 100 किती? 12. 112.5 म्हणजे डायरेक्ट 1 0 वाढून देऊ. ओके, छादाला 1000 गुणाकारात 11 25 छादाला 1000 गुणाकारामध्ये परत 11 25 छादाला 1000. एकक स्थानी जर 0 असेल, ते सॉरी 5 असेल तर कितीनं? 5 न किंवा 25 न भाग द्यायचा. बघा मग, 25 चोक 100 0.
25 चौक 100, 25 5 125. अंशाला आले 45, छेदाला आले 40. अंशाला आले 45, छेदाला आले 40. चला, शून्य हा शून्य कट झाला, 4 न भाग दिला, 4 एके 4. ओके, किंवा डायरेक्ट 8 9 सुद्धा भाग जात होता. थांबा, ओके, किती होते? 10,240. ओके, शून्य कट न करता 5 ने आपण इथे भाग देऊ शकतो. बघा, 5 8 40, 5 8 40, 5 9 45, 5 8 40, 5 9 45, 5 8 40, 5 9 45, 8 एके 8, 8 एके 8, 2 उरले 8 16, 8 दुने 16, 6 उरले 8 8 64, शून्य आला. परत 8 एके 8, 8 एके 8, 4 उरले 8 सका 48, परत 8 8 दुने 16, 20. 20 गुणाकारात 9, गुणाकारात 9, गुणाकारात 9 करा. 9चा घन किती आहे? 9चा घन किती पुराव? 20 गुणाकारात 9चा घन किती? 20 गुणाकारात. असे गणित वेळ खाऊ असतात, जास्त वेळ घेतात. 9चा घन किती? 729 करा. 20 गुणाकारात 729 बरोबर 0. 2 9 18, चला एक गेला. 2 दुने 4 आणि 1 5 आहे. 2 7 14 आहे. 14,580. 14,580 ती किती होते? 10,240. ओके, रास आली 14,580. 14,580 मधून 10,240 वजा झाले. 0 6 3 4 0, 4,360. 3,840, 4,360 यांचा फरक काढा. 3,840, 4,360 यांचा फरक काढा. 500 येतं, फरक काढा. 4,360. 1 मिनिट, 60 कस काही लिहितं? 4 येईल ना, 40 येतील ना. 8तून 4 गेलो, चष्मेतून जादा दिसायला लागलं काय? 43 40, 43 40 वजा 38 40. 0 0 3 राहिले, 13 झाले. 5 0, 500 रुपयाचं योग्य उत्तर आहे. 500 रुपये. हो बबुआ, नाही मयगाताई, इथं ते नाही का म्हातारा काय करतो? मारुती देवळात पत्ते खेळतो, पत्ते. है की नाही? चष्म्यातून राणी पाहतो, मारुतीला गुल्या गुल्या म्हणतात त्याला, गुल्या. ते जोखरलं गुल्या दाखवतो, है की नाही? तशी गंमत झाली. आता गणित सगळं सोडीतून उत्तर काढायला चष्म्यातून उघड काय चुकीचं उत्तर देतोय, है की नाही? इथपर्यंत आलो आणि इथं वाजवाकी चुकवली. 8तून 4 गेले, 4 शिल्लक राहिले. मी 6 घेतले. काय घेतले? 6. ओके, ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. पुढे 10,4% दराने 31,250 रुपयाची 3 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात फरक किती असेल? सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक किती असेल? ओके, जोकर अलग असतो. ओके, मग गुल्या कोण असतो? मला काय माहित नाही, पत्त्याच बघूया. मी काय कधी जोडले नाही. तू झडले असतील, मग तू सांग बा कोण असतं. परत तू म्हणशील मास्तर तू काहून नाही जोडली? अजिबात नाही. ओके, मी अजिबात जोडले नाही. तू जोडले असेल सांग. किला कला कला काय सांग, किला कला कला काय? सर मला विसरात काय बोलत नाहीत माझ्याशी. कोण तावडे? 33,250 गुणाकारात 4 वाकारात 100 गुणाकारात 3 वर्ष. 0 0 कॅन्सल. 5 5 एके 5, 5 सके 30, 5 दुने 10, 5 5 25. बघा, 625 गुणाकारात 6 करा. 625 गुणाकारात 6 35, अच्चाला 3 गेले. 6 दुने 12, 3 किती झाले? 15. 6 7 36 आणि 1 किती झाले? 37. 3,750 आलं. 3,750. 3,700 नाही ग तावडे, 3,750 हे झालं सरळ व्याज. चला चक्रवाढ व्याज काढा. चक्रवाढ व्याज काढा.
चक्रवाढ व्याज काढा. कधी कधी इथं फरक पण येतो, कधी कधी इथं बेरीज पण येते, कधी कधी इथे पट पण येते. त्यामुळे हीच पद्धत वापरायची, कारण आपल्याला अजून अशी भरपूर टाईप सोडवायचे. बेरीज पण येते, फरक पण येतो, फरक तर काढतोय, पट पण येते. ओके, पट. मग पट आल्यानंतर तुम्ही जे शॉर्टकट हाणतात तो लागू होत नाही. ओके अभिषेक भाई, त्यामुळं ओके ही आपल्याला जमणं गरजेचं आहे. चक्रवाढ व्याज 3000. ओके, मग हे आपल्याला काढावंच लागतं ना. त्यामुळे आता शिका ना सर, दम्मनी शिकवा. नाही बाबा रोहन, हेच करायचं, दुसरं नाही. ओके, हेच करावं लागेल. ओके, हे सरळ व्याज काढायचं तावडी आणि चक्रवाढ व्याज काढायचं, दोघांचा फरक काढायचं, बस एवढंच करायचं. 18,000 आलं माझं सरळ व्याज, 18,750 सरळ व्याज. ओय मावशे, ओय मावशे, बघू दे. 31,250 ही मुद्दल, गुणाकारात दर 4%, भाकारात 100, गुणाकारात वर्ष 3 आहे. शून्याला शून्य कट झाला, शून्याला शून्य कट झाला. 4 एके 4, सॉरी बे एक बे, बे दुन 4, बे पंच 10, 5 एके 5, 5 एके 5, 5 सके ओके 5 सके 30, 31,000 होते. मी आधी काय केलं, 5 सके 30 किती आले, एक शिल्लक राहिला, 5 दुने 10, 2 शिल्लक राहिले, 5 5 25, 625 गुणाकारामध्ये 6, 6 पंचे 30, अच्छाला 3 गेले, 6 दुन 12, 3 झाले 15, अच्छाला गेले 1, 6 7 36 1 37. अय मावशे, सरळ व्याज आलं 37, 50 काय तावडे. चक्रवाढ व्याज आलं असेल 18,750 ग माय, चक्रवाढ व्याज. ओके 18,750, 18,750 मधून आता काय करणार वाज, अजिबात नाही. काय तो केलं तुलाच माहिती बुवा. ओय बया, असं नको करू की, काय केलं तावडे. 18,700, अगं बोय बोय बोय, कुठे उगली. ओके 5 ना भागलं नव्हतं, आता भागून घे. ओके मग घेईल. ओके चला, हा पॉइंट क्लिअर झाला. पुढे चक्रवाढ व्याज काढा. 31,250 गुणाकारात 104, भाकारात 100, गुणाकारात 104, भाकारात 100, गुणाकारात परत 104, भाकारात 100. चला 4 4 मध्ये जातोय का बघा. 4 4 न 4 दुन 8, 4 पंचे 20, 4 दुन 8, 2 उरले 4 सक 24, 26 25, 26 25 दिला भाग. ओके म्हणा 25 चा पाडा, 25 एके 25, किती उरले 6, 25 दुने 50, किती उरले 12, 25 5 125 0, 25 एके 25, 25 5 125 50, 25 एके 25, 25 दुने 50, 2 गुणाकारात 26, गुणाकारात 26, गुणाकारात 26. चला सांगा 26 चा घन, 26 चा घन सांगा. सांगितलंय पाठ करा. 104 कसे घेतले तुम्ही मागील लेक्चरला नव्हते बंधू, बंधू हो मॅडम, ताई साहेब मागील लेक्चर नव्हते. हा ओके, चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र आहे मावशी आपलं, काही टेन्शन घेता. चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज बरोबर, चक्रवाढ व्याज बरोबर 100 अधिक दर भाकारात 100. ओके, जितके वर्ष तितक्या वेळेस करायचं, जितके वर्ष तितक्या वेळेस हे करायचं, जितके वर्ष तितक्या वेळेस हे करायचं, 3 वर्ष 3दा करायचं. मग 100 अधिक दर 4 होता, 104 झाले भाई साहेब, 104. समजलं हो ताई साहेब. ओके, मागील लेक्चर नव्हते बहुतेक, तुम्ही नवीन आहात का. ओके, किती आहे 17,576, 2 गुणाकारात 17,576, 17,576.
2 गुणाकारा 17,576 करा. 6 2 12, हातच्याला 1 गेला, 14 1 15, हातच्याला 1 गेला, 14 1 15, 6 2 12, हातच्याला गेला 1, 14 1 किती 15, हातच्याला गेला 1, 5 2 10 1 11, हातच्याला परत 1 गेला, 14 1 15, परत हातच्याला 1 गेला, बेक बेन 1 3, 35,152 रास आली. करावर फरक 35,152, 35,152 मधून 35,152 मधून 31,250 वजा झाले 8 के 0 9 8 कशी 2 वजा करायची ना 2 0 9 3 0 3,902 3,902 म्हणजे शेवटी 2 आले पाहिजे. 3,902 शेवटी 2 आले पाहिजे. एक तरी इथं किंवा त्यापैकी नाही आहे. मग बघा 3,750 आणि 3,902 यांची वजाबाकी करा. 152 ऑप्शन क्रमांक 1 आलं. 152 सर्वांचं यस या नो. याचं उत्तर सर्वांचं 152 आलं. यस या नो. ओके, हा पॉइंट क्लिअर झाला. आता एकदा मला सांगा भराभरा. शिमाताई मागचा कन्सेप्ट क्लिअर झाली तुझी? ओके, नवीन आहे काही टेन्शन नाही मावशी. ओके, मागचं लेक्चर बघून गेला. ओके, लाईव्ह क्लास प्लस पीडीएफ फोल्डर आहे भावा. रितेश भाऊ, लाईव्ह प्लस काय पीडीएफ. ओके, मग तेवढं तर असणारच ना. ओके, 152 आलं. क्या बात, हुशार झाला केला का. पुढे 20% दराने 1,000 रुपयांचे 2 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातला फरक काढा. ओके, आजच्या लेक्चर नाही, या टाईपचं शेवटचं क्वेश्चन म्हणजे सुरू होता संपायचं. आजचं लेक्चर म्हणजे सुरू होता संपायचं आहे की नाही. काही युट्यूब वाले असतं पोरायची कमेंट, मास्तर जरा ज्यादा वेळ घ्या की सुरू होता संपद म्हणे. सुरू होता संपद म्हणे तुमचं. सुरू होताच 20% दराने 1,000 रुपयांच्या 2 वर्षातील होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यामधला फरक काढा. मी पण न्यू आहे, काही टेन्शन नाही मावशी. ओके, आपल्या मित्राला, त्याच्या मैत्रिणीला, मामाच्या पोराला, आत्याच्या पुरीला जरा सांगा कोर्स बिर्स घ्या म्हणाव. ओके, सर्व म्हणाव लाईव्ह आणि रेकॉर्डेड पण आहे म्हणाव. ओके, काही टेन्शन नाही. निवड राड आहे. मास्तर शिकवलंय म्हणजे विषय हार्ड आहे म्हणा. ओके, घाई करू नको आकाश बाब्या. ओके, घाई करू नको. राईट, सरळ व्याज किती आलं रे? 1,000. सरळ व्याज किती आलं यांचं? 1,000 गुणाकारामध्ये 2 किती 20 भागाकारा 100 गुणाकारात 2 वर्ष 0 0 कॅन्सल 400 800 रुपये. 800 रुपये आलं सरळ व्याज. चक्रवाढ व्याज आलं 1,000 गुणाकारात 120 भागाकारात 100 गुणाकारात परत 120 भागाकारात 100 0 0 कॅन्सल 10 गुणाकारात 100 44 0 14,000 1,440 1,440. ओके, 1,440 वजा 1,000 रुपये. ए मामू जरा देख के चलो भाऊ. अरे 400 तक की 100 गुणाकारात 2 200 गुणाकारात 2 400 800 कोणी सांगितलं रे? इथं आले 440 440. तरी म्हणलं असं काय व्हायलं बा. 400 440. ओके, 100 गुणाकारात 2 200 गुणाकारात 2 बरोबर 400. कोण होतं 800 वाला लका? 400 तर की 400 400 400 आलं की हे 400 ते 440 आहे का नाही? 40 उत्तर आलं 40. हे 400 ते 440 उत्तर आलं 40. ओके, दमानी हो ना, दमानी. 100 गुणाकारात 20 भागाकारात 100 गुणाकारात 2 बरोबर 400. हे आलं सरळ व्याज. ओके, 1,000 गुणाकारात 120 भागाकारात 100 गुणाकारात 120 भागाकार. भाऊ जेवढे लेक्चर होतील तेवढंच भेटेल की लागा.
ओके, 10 गुणाकार 144 बरोबर किती ते 1440 वजा 1000 बरोबर 440. ए बाबा 440. ओके 400. जमलं? ओके जमलं. मावशी तुला जमलं का? हो ना ग बाय, मावशी तुला जमलं? चला हे तुम्हाला होमवर्क साठी दिले जाणार. ओके ओके, इथं काय थँक्यूच मध्येच पेज आलं, लेक्चर संपलं नाही, जरा कळ काढा. केवढ लवकर संपल्यावर मग कसं व्हायचं? बरं, पुढचा टाईप आपल्याला घ्यायचा आहे. पुढचा टाईप आपल्याला घ्यायचा आहे, टाईप क्रमांक 4. चला, दर व सरळ व्याज चक्रवाढ व्याज यातला फरक दिला असेल तर रक्कम काढायची. दर पण दिलाय, सरळ व्याज पण दिलाय, चक्रवाढ व्याज पण याच्यातला फरक दिलाय, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरक दिलाय. तर रक्कम काढा, अभ्यास शिवाय पर्याय नाही. ओके हो समाधान. तर चला, असा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलाय, बघूया, ट्राय करा, काही टेन्शन घेऊ नका, मी आहे. 10% एक विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक 40 रुपये असेल तर रक्कम कोणती? तर रक्कम कोणती? 10% एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील होणारा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक 40 रुपये असेल तर रक्कम कोणती? वा रे माझ्या वाघा, आत्ताच प्रश्न मागचा काय झालं असं काही? बुयू 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 कुठं? ओके बर, असं द्या की, पाठच केला की म्हणा ना, मग डायरेक्ट म्हणा की पाठच केला, मी पाठच केला म्हणा की डायरेक्ट. पण सोडून दाखवा की, सोडून 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 दाखवा की, आम्ही पाठच केलो. मास्तर आत्ताच घेतला की, मग जरा सोडून दाखवा की, सोडून. ओके चला, सर्वात पहिल्यांदा सरळ व्याज काढायचं. चला बरोबर, सरळ व्याज काढायची. सर्वात पहिल्यांदा सरळ व्याज काढायची. अंशाला घ्यायचा फरक, छेदाला घ्यायचा दर, गुणाकारात घ्यायची 100. अंशाला घ्यायचा फरक, छेदाला घ्यायचे दर, गुणाकारात घ्यायची 100. अंशाला घ्यायचा फरक, छेदाला घ्यायचा दर, गुणाकारात घ्यायची 100. बघा बरं किती निघतं. सरळ व्याज काढून घ्यायचं. ओके सरळ, मला मेसेज करून टाक बाबा, काय स्नेहल ताई, काय टेन्शन घेऊ नको. ओके चला, व्याज काढा बराबर बराबर बराबर. पहिल्यांदा घ्यायचा फरक, छेदाला घ्यायचा दर, गुणाकारात घ्यायची 100. सरळ व्याज निघून जाईल टोटल. सरळ व्याज निघून जातं टोटल. किती आलं सरळ व्याज? फरक किती आहे? 40. छेदाला आले 20, गुणाकारात घेतले 100. शून्याचा शून्याचा झाला मर्डर. बेकबे बेपंच 10, 4 25 200 रुपये. काय आलं? सरळ व्याज. आता काय काढायची? रक्कम. अय मामू, काय काढायची तुला? रक्कम काढायची की बाबा, रक्कम. काय काढायची मामू? रक्कम. रक्कम बरोबर सरळ व्याज, किंवा असं तिरक केलं तरी चालतं बघा. 20 200 बरोबर 20%, तर 100 रुपये बरोबर 100%, असं तिरक केलं तरी चालतंय. 200 बरोबर 20%, 1 बरोबर 100%. 200 गुणाकारामध्ये 100 भागाकारात 20, वरचा सुद्धा तिरक केलं तरी चालतं. ओके 10, 1000 आलं का? 1000 रक्कम आली, 1000. फायनल उत्तर 1000. हे सुद्धा तिरक केलं तरी चालते. काय 20% बघा, 20% बरोबर 40 रुपये, तर 100% बरोबर 100 रुपये. 20% बरोबर 40 रुपये, 100% बरोबर 100 रुपये, तिरका गुणाकार. 20 किती? 40 गुणाकारात 100 किती? 20. ते आले 200. परत तिरका गुणाकार, 20 बरोबर 200, 1 बरोबर 100. ओके, पण हे आता थोडं कन्फ्युज करणार आहे, म्हणून इथं लक्षात ठेवायचं. काय अंशाला घ्यायचे सरळ व्याज, अंशाला घ्यायचं सरळ व्याज, छेदाला घ्यायचा दर, गुणाकारात घ्यायचं 100. डोक्याला हेडेक नको. अंशाला सरळ व्याज, छेदाला दर,
गुणाकारात 100. डोक्याला टेन्शन नको. 1000 याचं योग्य उत्तर आहे. ओके, जे नवीन दोघी तावड्या तुम्हाला समजलं, येस या नो. चला याला सोडवा पोट्टे आता. बघूयात आता कोण बाबा किती हुशारी आहे का नाही. मागचं गणित आलं, फक्त किमती उलट्या होत्या. हे दना उत्तर द्यायला सुरुवात केली सगळ्यांनी झापूक झुपूक. मास्तर आत्ताच घेतलं की म्हणे. बघा पुन्हा सांगतो, लोड घेऊ नका. गरजेचं आहे आपलं हे तिरका करत बसू नका, सरळ सरळ करत बसा. 2 स्टेप मध्ये करायचंय. टप्पा पहिला, सरळ व्याज काढणे. टप्पा पहिला, सरळ व्याज काढणे. सरळ व्याज काढण्यासाठी काय करायचं? सरळ व्याज बरोबर काय घ्यायचा आहे? फरक घ्यायचा आहे व्याजातला. फरक घ्यायचा आहे. छदाला दर घ्यायचा आहे. दर गुणाकारात 100 घ्यायचे. फरक किती बरोबर? 40 रुपये आहे. सूत्रात किमती टाकल्या 40, भाकारात दर किती? 20, गुणाकारात 100 बरोबर उत्तर आलं 200. उत्तर किती आलं? 200. ओके, दुसरं हे बघ, पहिला स्टेप सगळ्याला समजली, येस या नो. पहिला टप्पा सगळ्याला समजला, येस या नो. पहिला टप्पा सर्वांना समजला, येस या नो. एकदा भराभरा सांगा. पहिला टप्पा भाग्यश्रीताई, सरळ व्याज काढून घेणे. सरळ व्याज बरोबर फरक भागाकारात दर गुणाकारात 100. याला सूत्र न टाकता देखील आपण सोडू शकतो, पण गच्चा गो होऊन जातो. त्यामुळे सूत्र न टाकता ओके आपण सोडू शकतो. तिरक्या गुणाकारानं 20% बरोबर 40%, 40 रुपये. तर 100% बरोबर 100 रुपये. तिरका गुणाकार 100 गुणाकारात 40 भागाकारात 20. गच्चा गो होऊन जातो. इथे बघा 200 आलं, परत सेम आलं, सेम आहे. ओके, आपल्या तिरका गुणाकाराची पद्धत. पण हे कसं थोडं सुटसुटीत आहे. फक्त याला वेळ कमी लागतो. याला थोडा आहे का नाही, किमती शोधा, हे करा ते करा. ओके, त्यानंतर पुढे बी नंबरचा टप्पा. बी टप्प्यामध्ये 200 रुपये काय आले? सरळ व्याज आलं. याला तिरक्या गुणाकारात सुद्धा सोडू शकतो, किंवा मुद्दल काढा. मुद्दल काढा सूत्र टाकून सुद्धा सोडू शकतो. मुद्दल काढा. मुद्दल बरोबर सरळ व्याज. मुद्दल बरोबर सरळ व्याज भागाकारामध्ये दर गुणाकारात 100. मुद्दल किती बरोबर? बघा आपलं काय, सॉरी, सरळ व्याज किती बरोबर? 200. भागाकारात दर 20, गुणाकारात 100 आलं की 1000. जमाल, येस या नो. याला तिरक्या गुणाकारांक सोडू शकतो सर. बघा 200 रुपये सरळ व्याज बरोबर 20%. तर एक रक्कम बरोबर मुद्दल 100% असते. 200 गुणाकारात 100 भागाकारात 20. 0 0 कॅन्सल, 10 की झाले 1000. तिरका गुणाकार करून ही आणि या स्टेप मध्ये उत्तर निघतं. परंतु जर आपण टप्प्याटप्प्याने गेलं ना तर एकदम व्यवस्थित वाटतं, म्हणजे चुकण्याची शक्यता नसते. म्हणून मी तर म्हणाल एवढं करा, चुकण्याची शक्यता राहत नाही. ओके, आणि लयच प्रॅक्टिस झाली भाऊ, आहे का नाही, मास्तरचा मास्तर झाला तर मग ही पद्धत वापरू शकतो. लयच प्रॅक्टिस झाली, मास्तरचा मास्तर. ओके, शॉर्टकट जमल. सांगा आता भाग्यश्रीताई, जमल तुला मावशी? येस या नो. चला बराबर बराबर बराबर. अरे माझ्या काळजाच्या तुकड्या हो. चला बराबर बराबर बराबर. लेकर हुशार झाले, पोरग शिकलं, प्रगती झाली, तावडी शिकली, घराचा विकास झाला. अरे का, अरे सीमाताई तुला जमलं का बाय? होय मावशी. अजून कोणतरी होतं? सर मी नवीन हाय, तुला पण जमलं की बाय? चला, जमेल मला. ओके, काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. त्याच्याशी काही घेणदेण नसतं. सरळ व्याजाला वर्षाशी काही घेणदेण नसतं. आपल्याला एका वर्षाचं दुसऱ्या वर्षाचं सेमच निघतं. सरळ व्याज पहिल्या वर्षी 200 द्यायचं, दुसऱ्या वर्षी 200 द्यायचंय, म्हणजे एकूण 400 द्यायचं. एकूणशी काही घेणदेण नाही तिथे. ओके, चला पुढला क्वेश्चन. 20% दराने एक विशिष्ट रकमेवर 2 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक 120 रुपये असेल तर रक्कम कोणती? तर रक्कम कोणती? बघा, घाई करू नका. अरे माझ्या बघा, कुणी 6 म्हणाल तर कुणी 3 म्हणाल. 20% दराने काय म्हटलंय? एका विशिष्ट रकमेवर
2 वर्षातील सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक 120 असेल तर रक्कम कोणती? ओके, सर्वात पहिल्यांदा 120 घेतले, छदाला 20 घेतले, गुणाकारात 100 घेतले, 0 कॅन्सल, बेसक्की 12, 600 रुपये आलं. पहिला टप्पा क्लिअर. दुसरा टप्पा 600 भागाकारात 20 गुणाकारात 100 घेतले, 0 कॅन्सल, 30 गुणाकारात 3 बरोबर 3000 आलं. ए मामू अरे कुठं चुकला रे? अय मामू 6000 कुठं आणलं तू? अबे काय हल्ली बिल्ली का काय 90ची? बाबा तू हा लगीन जमू दे रे. असं नवरी नवरदे तू चालल्यावर दळींदारा ते लहान लेकरं फुलं टाकीत असले म्हणून फुलं नका टाकू, एवढं म्हणून बाटलीच पुसणं टाका. हा 6000 कसा आणला तो? लका ओय 3000, ऑप्शन क्रमांक 4. ओके, चला पुढे. दशांश 5% दराने एक विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक 250 रुपये असेल तर रक्कम कोणती? 250 रुपये असेल. अंदाजे मारला आन्सर वर माझ्या वाघिनी. आमदा लगीन करायचं तावडे, मग घाई करू नको, अंदाज हाणू नको ग बाय. लका नाही तर अवघड व्हायचं की. आपल्याला वर्दी पाहिजे की औंदा वर्दी पाहिजे ना. चल, अरे माझ्या काळजाच्या तुकडे, अरे पट्ट्यावर क्या बात आहे. कुणाचं किती शून्य टाकायचे हेच कळलं ना की. शून्य किती टाकू, शून्य किती टाकू हेच कळलं की. ओके, अरे पठ्ठ्याव. चला स्टेप बाय स्टेप प्रॉपर देतो. पहिल्यांदा काय करायचं, व्याजातला फरक घ्यायचा, भागाकारात दर घ्यायचा, गुणाकारात 100 घ्यायचे. व्याजातला फरक 250, भागाकारात दर 5%, गुणाकारात 100. 5 5 25, 50 गुणाकारात 100 बरोबर 5000. 5000 बयो 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 बयो. सरळ व्याज 5000 आलं बघा. 5 5 25 250, 5 5 25 50, 50 गुणाकार 100 बरोबर 5000. 5000 भागाकारामध्ये किती रे बरोबर 5%, गुणाकारात 100 20. 5000 गुणाकारात 20 बरोबर 1 2 3 4 5. 1 किती झाले रे? 1 लाख झाले की बाबा. 1 लाख. 1 लाख झाले की. 10,000 कशा आणले तुम्ही? 1 लाख झाले की. 10,000 कशा आणले? 1 लाख झाले की. 1 लाख. अरे माझ्या काळजाच्या तिकडे 1 लाख आलं सर्वांचं. एस सी हातवर करा बरं. 1 लाख वाले. बऱ्याच जणांनी 10,000 आणलं होतं. शून्य काय तुम्ही खाला होता का मोबाईल न का मायापर्यंत येऊस तर 1 शून्य गळून गेला. तसा मी शून्य आहेत बाब्या. कोणाही मागे उभं राहील तर किंमत वाढते त्याची समोरच्याची. 1 लाख. ओके, शून्य मायापर्यंत येऊस तर तुमचा 1 शून्य गळून गेला आहे का नाही. मधी नेटवर्क न खाला मास्तर. तो सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, त्यांनी मला शून्य नेला. माझा काही प्रॉब्लेम नव्हता, मी बरोबरच दिलत. माझा 1 शून्य त्या सर्व्हरवाल्याने घेतला. ओके, पुढे. दशांश 5% दराने एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातला फरक 250 रुपये असेल तर रक्कम काढा. की का झालं की आता डबल झालं. मग चला, हे क्वेश्चन डबल पडलं. नमुना 4 वस्तू किंमत घट. तुम्हाला हा क्वेश्चन आपण सकाळी घेतलेला होता असाच एक. आणि असे क्वेश्चन लोकसंख्येवरती सुद्धा येतात. ओके, एका गाडीची किंमत 3,20,000 रुपये आहे. 3,20,000 करायचं होतं. 1 शून्य तिथं जादा झालाय. तो हवाला मग गळाला होता ना,
तो शून्य इथे ऍड झालाय, बाकी काही झालेलं नाही, त्यामुळे लोड घेऊ नको. ओके. 3,20,000 तिच्या किमतीत दर साल 5% दराने घट असेल, घट होत असेल तर 2 वर्षानंतर त्या मोटरची किंमत होईल. 2 वर्षानंतर त्या मोटरची किंमत किती होईल बघा. सध्या किंमत किती आहे? 3,20,000. दरवर्षी 5% घट होते. या वर्षी 5% झाली, पुढच्या वर्षी 5% झाली. मग किती होईल? तर काय करायचं लक्षात घ्या. सूत्र तेच वापरायचं, चक्रवाढ व्याजाचं. 2 पद्धतीने तुम्ही सोडू शकता. ओके. पण तुम्ही जर मला म्हणाल मास्तर न चुकणारी सांगा, तर हीच पद्धत. कोणती? मुद्दल गुणाकारात 100 घट झाली म्हणून वजा करायचे, वजा घट भागाकारात 100. जेवढे वर्षे तेवढे वेळेस, न चुकणारी पद्धत. मुद्दल किती आहे? 3,20,000. गुणाकारात दर किती आहे? 100 वजा घट, 100 वजा घट 5 भागाकारात 100. गुणाकारात 100 वजा घट 5 भागाकारात 100. चला 19चा वर्ग आपला तोंडपाठ पाहिजे. 3,20,000 गुणाकारात अंशाला आले 95, छेदाला आले परत 100. गुणाकारात अंशाला आले परत 95, छेदाला आले 100. ओके. नसल काही टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट 0 मर्डर करून टाका. 32 गुणाकारात 95चा वर्ग. चला 95चा वर्ग किती झाला? 95चा वर्ग किती आला? चला बरोबर 95. 5 5 25, हातच्याला 2 गेले. 5 9 45, त्याच्या डबल 90, 2 92, हातच्याला 9 गेले. 9 9 81, 9 किती झाले? 90. 90 25 आला का 95चा वर्ग. ओके. 32 गुणाकारात 90 25 किती झाले टोटल? एवढं जर येत नसेल तर मग अवघड केला का? 32 गुणाकारात 90 95 किती झाले टोटल? ओके. हो सीमाताई थांबकी. ओके राईट. 2,88,000 किती? 1,800. 2,88,800. 2,88,800. ओके. द्या लक्ष. आता बघा. ओके. हे उत्तर कोणाकोणाचा हात वर करा. काय म्हटलंय बघा. एक गाडी आहे, ही गाडी 3,20,000 रुपयाला खरेदी केली, पण काही दिवसानं तिच्यात घसरण होते, डिप्रिसिएशन आपण त्याला म्हणतो. घसरण होते, 5% घट होत आहे, आणि ही घट 2 वर्षानंतर होऊन त्या गाडीची किंमत किती होईल? आता आपण जर एखादा मोबाईल घेतला आज 5 महिने विकला तर त्याची किंमत अशी कमी होते ना, तसंच या गाडीचं आहे. 5 महिन्यानं, 10 महिन्यानं, 2 वर्षानं तिची किंमत कमी होणार आहे. मग ही कमी होणारी किंमत जर काढायची असेल आपल्याला, मग ती किंमत किती होईल तेव्हा, कमी होऊन किती होईल हे जर आपल्याला काढायचं असेल, तर यासाठी आपण सरळ साधं 2 पद्धती आहे, पण एक पद्धत सूत्रानुसार आहे, चुकायचे कारण नाही. सूत्रानुसार पद्धत अशी आहे, तिथं चुका होत नाही. ती म्हणजे मुद्दल. सूत्र काय बघा. मुद्दल गुणाकारात 100 वजा घट. ओके. वजा घट काय केला आपण? 100 हे कंपल्सरी काय घ्यायचे? कारण वस्तूची मूळ किंमत आपण 100% मानतो. आणि वजा घट का घेतली? कारण तिची झीज झाली ना 5%. काय होते? घट झाली ना 5%, म्हणून ते वजा करायचे. वाढ झाली असती तर आपण ऍड केले असते. घट झाली म्हणून वजा करायचे, आणि भागाकारामध्ये टक्केवारी म्हणून 100% छेदाला घ्यायचे 100च. ओके. हे किती वेळेस करायचं? तर हे करायचं जेवढे वर्ष आहे तेवढ्या वेळेस. जेवढे वर्ष आहे, जेवढे वर्ष आहे तेवढ्या वेळेस करायचं. जेवढे वर्ष आहेत तेवढ्या वेळेस हे करायचं. ओके. मग आता इथे किती वर्ष आहेत? 2 वर्ष आहे, म्हणून मी हे 2दा केलं. इथे जर तावड्यात 3 वर्ष असते तर 3दा केलं असतं. 1 वर्ष असतं, एकदाच केलं असतं. ओके. 2 वर्ष म्हणून ही प्रोसेस मी 2दा केली. इथं होते 3,20,000 गुणाकारात 100 वजा 5 भागाकारात 100, म्हणजे ते किती आले? 95 95. हे 4 शून्य, हे 4 शून्य कट झाले. ओके. हे 4 शून्य, हे 4 शून्य कट झाले. बाकी राहिली 32 गुणाकारात 95 गुणाकारात 95. आता वर्ग काढण्याचा 2 अंकी संख्येचं काही ते तुम्ही पाठ करत बसू नका. काय ते 50 ते 75, 75 100 काय आलं? थोडे एवढे नियम पाठ करायचे. ओके. बघा 2 अंकी संख्यांचा वर्ग काढण्याची पद्धत. हे किती आहे? 5 आहे. एकक स्थानच्या संख्येचा वर्ग घ्यायचा. किती? 25. हातच्याला 2 द्यायचे.
ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 5 नम 45 त्याच्या डबल करायची 90, त्या 2 मिळवायचे की झाले 92, हातच्याला गेले 9. आता एकक स्थानच्या संख्या आपलं दशक स्थानच्या संख्येचा वर्ग काढायचा. 9981 त्यात हे 9 मिळवायचे की झाले 90. 95चा वर्ग झाला 90 25. किती 90 25. 95चा वर्ग किती झाला 90 25. मग 32 गुणाकारात 90 25 केले की आलं 2,88,800. आता जमाल तावडे यस या नो. सीमाताई ए मावशी चला आता सर्वांना जमेल यस या नो एकदा भराभरा सांगून द्या.